की रियालिटी शोज आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जाण्यासाठी ना फार दगडाचं काळीज लागतं. कारण की सर मी रियालिटी शो मध्ये गेलेले भरपूर लोकांचे करिअर संपले. तिथला तो एक माझंही तसंच झालं होतं. मी जेव्हा गौरव महाराष्ट्राचा आणि ते गोष्टी करून आलो होतो लहानपणीच, तर तिथे अशा काही गोष्टी घडल्या की त्यांनी हिंमत तुटली की आपण काहीच नाही आहो हे जाणवलं. मग ती एक भीती होती. काही वर्ष 5-6 वर्ष माझं गाणं बंद होतं कंटिन्यू. 5-6-7 वर्ष मी फक्त गॅदरिंग, तुम्ही तर मला लहानपणापासून ओळखता, मी फक्त कॉलेजच्या गॅदरिंग, शाळेच्या गॅदरिंग याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही 5-6 वर्ष. कारण हिंमतच नव्हती, ती हिंमत तुटलीच होती तिथनं. माझ्या घरचे फॅमिली मेंबर साक्षीदार आहे. स्टेजवर जायचं म्हणलं की मला स्टेजवर गेल्याबरोबर गाणं चालू केल्याबरोबर असा श्वास लागत होता, मध्येच मी अडखळत होतो, घाबरत होतो. इथून मला 3 वर्षाची जरी तुम्ही तारीख दिली, म्हणजे 3 वर्षांनी कार्यक्रम आहे, पण आज जर तुम्ही 3 वर्षानंतरची तारीख दिली तर आजपासून घाबरायला लागत होतो मी. इतकी माझ्यात भीती. म्हणजे हे सुद्धा होतं रियालिटी शो मध्ये, कारण की तुमच्या विचाराच्या पलीकडली आहे ती दुनिया शेवटी, है ना. आणि तुम्ही अपेक्षा केली त्याच्यापेक्षा पुढचं काहीतरी भलतंच काहीतरी तुमच्यासोबत झालं ना की तुम्ही तुटणार.